नमस्कार. आज आपली 14व्या दशकाला सुरुवात होती आहे. 14व्या दशकाचं नाव बघितलं तर अखंड ध्यान निरूपण आहे. म्हणजे इतके दिवस ठीक होतं, अखंड नामात राहूया असं समर्थ सांगत असत आणि मग आपल्याला वाटलं सोपं आहे की बाकी सगळं जरी देहाने कुठे जात येत असलो, हाताने काही काम करत असलो तरी नाम घ्यायचं, अनुसंधानात राहायचं. अशा प्रकारचा विचार जरा कुठे पचतोय तर आता समर्थ या 14व्या दशकात आपल्याला अखंड ध्यान निरूपण, भगवंताचा ध्यानातच राहावं असं शिकवणार आहेत. पण जर अनुक्रमणिकेमध्ये नजर टाकली तर मग असं लक्षात येतं की एकीकडे अखंड ध्यान असं नाव दशकाला दिलं आहे, पण त्या दशकामध्ये ज्या 10 विषयांचा विचार करायचा आहे त्याच्यामध्ये मात्र भिक्षा निरूपण आहे, कीर्तन पुन्हा एकदा आहे, पुन्हा एकदा हरिकथा आहे, चातुर्य लक्षण आहे, अखंड ध्यान निरूपण पण आहे आणि अगदी शेवटी माया पण आहे. पण याबरोबर पुन्हा एकदा आहे कीर्तन आणि हरिकथा, भिक्षा म्हणजे सांप्रदायिक विषय. हे कशाला आलं असेल असं स्वाभाविकच आपल्या मनात येईल. संबंध 10 वारांमध्ये आपण ते समजून पण घेऊ शकू. पण आज आपल्या असं लक्षात घ्यायचं आहे की या अखंड ध्यानाचा अर्थ नेमका समर्थांना काय अभिप्रेत आहे. आधीच्या दशकामध्ये आपण किंवा 13 दशकापर्यंत आपण जी वाटचाल केली राजबोधातली त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं की समर्थ हे काही केवळ माळ हातात दिसतेय म्हणजे माळ घेणारे संत नाहीये, तर एक राष्ट्रीय संत म्हणून त्यांचं नाव आपण घेतो. त्यामुळे धर्माचं, समाजाचं काम, समाजाला संघटित करणं, राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणं, आपला राजा असणं, या सगळ्या गोष्टी त्यांना अभिप्रेत होत्या आणि त्याच्यासाठी त्यांनी नुसती स्वतःची साधना केली नाही तर 12 वर्ष देश बारकाईनं तपासला, शोधला कुठे नेमकी काय चूक आहे, कसं संघटित करायचं, लोकांचं नेमकं कुठे चुकताय, अशा सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. 1-2 नाही 12 वर्ष. साधी आपल्याला डिग्री घ्यायची ना तरी आधी 12 वर्ष शाळा करावी लागते आणि मग 12 वर्षानंतर एका ठरलेल्या विषयामध्ये आपल्याला काम करता येतं. ती 12 वर्ष फार महत्वाची असतात, आजही आहेत. या दृष्टीने आपण या नावाकडे, अखंड ध्यान निरूपणाकडे पाहणार आहोत. दुसरं असं आहे की त्या काळाचा जर विचार केला, म्हणजे 350 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर सगळ्या जगामध्ये साधारणपणे विज्ञान, गणित या विषयावरची संशोधन सुरू झालेली होती. म्हणजे धर्माचा अभ्यास नव्हता अशातला काही भाग नाही. विचारवंत धर्माचा विचार करतच होते, पण त्याबरोबर गणिताचा, विज्ञानाचा म्हणजे भौतिकशास्त्रांचा अभ्यास सुरू झाला होता. त्या मानाने हिंदुस्थानामधला, भारताचा जर विचार केला तर भारतीय समाजामध्ये मात्र या भौतिकशास्त्रांचा असा अभ्यास सुरू नव्हता. खरं तर भारतातले ऋषीमुनींपासून विचार केला तर भौतिकशास्त्राचा सुद्धा त्यांचा अभ्यास झालेला होता असं आज आपल्याला लक्षात येतं. जे जे विज्ञान शोध लावताय ते आमच्या ऋषीमुनींना आधीच माहिती होतं असं आपल्याला कळतं. पण सामान्य मंडळींनी या भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा, संशोधन करावं अशी काही प्रेरणा त्या काळात लोकांना नव्हती आणि अध्यात्माच्या दृष्टीनं सुद्धा नव्हती. जणू काही अध्यात्म एक ठराविक लोकांचंच काम आहे. तुम्ही आम्ही सगळी सामान्य माणसं आपला प्रपंच करावा, मुलं बाळ सांभावी, शेतीवाडी करावी, उद्योगधंदा करावा आणि आपल्या प्रपंचाची कामं करावी, अशा पद्धतीचं जीणं जगत होते. कारण आपण सगळेजण 750 वर्ष दुसऱ्याच्या अंमलाखाली, यमनांच्या अंमलाखाली राहत होतो. या सगळ्यामुळे समाज असा थंड झालेला होता. म्हणजे शंकराचार्यांपासून ज्ञानेश्वरांपर्यंत आणि ज्ञानेश्वरांपासून समर्थांपर्यंत असा जर आपण कालावधीचे टप्पे बघितले तर आपल्या लक्षात येईल की खरोखरच समाज ठप्प झाला म्हणजे काय, किंवा थंड झाला होता म्हणजे काय झालं होतं. तर अशा प्रकारचा बाकी अन्य काही अभ्यास करावा, अन्य काही विचार करावा असं काही माणसाला वाटत नव्हतं. आणि अशा वेळेला समाजाची उन्नती व्हावी याच्यासाठी समाजापुढे काही आदर्श असायला हवा. कोणासारखं जगावं, कोणासाठी जगावं हे कोणीतरी सांगणारं हवं होतं. बरं, सांगणारा जो आहे तो निस्पृह असायला हवा. त्याचा काही त्याच्यात वेगळा दृष्टिकोन असेल तर कोणी कोणाचं ऐकणार नाही की तुला माझी मदतच होणार आहे. अशा प्रकारच्या मदतीचा हात घेणारा कोणीतरी निस्पृह, निस्वार्थी नेतृत्व करणारा असा समाजासाठी हवा होता आणि ते काम तुमच्या आमच्या भाग्याने समर्थाने नक्की केलं होतं.
आता आत्तापर्यंतचा जो काही दासबोध आपण गेले काही दिवस अभ्यासतोय त्याच्यामध्ये देहबुद्धी क्षीण व्हावी, म्हणजे आत्मबुद्धी वाढेल, असं सगळं पाहत होतो. आणि आता मात्र आपल्याला या दशकामध्ये एकीकडे अखंड ध्यान सांगता सांगता समर्थाचे भगवंताचं अखंड ध्यान करावंच, भगवंताची मदत आपल्या प्रत्येक कर्माला असायलाच हवी, हे तर आहेच. पण त्याबरोबर भगवंताचं ध्यान करतो म्हणजे देहबुद्धी क्षीण होईल, आत्मबुद्धी अंगी येईल, ही स्वतःच्या प्रगतीविषयी काय व्हायचं ते होईल, होणार नाही असं नाही. पण एक समाजाच्या दृष्टीनं निस्वार्थी एखादा नेतृत्व असणारा जर मिळाला नेता तर समाज असा संघटित होईल, एकत्रित होईल. आणि असं जे लोकसंग्रह करण्याचं काम आहे ते काम करण्यासाठी कुठले कुठले गुण आपल्या अंगी हवेत, कोणाचं कोण ऐकतं, लोक कुणाचं ऐकतात, असा जर आपण विचार केला तर त्या नेतृत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची एक यादी आपल्याला पहिल्या समासात समर्थ देणार. जो आज आपण समास पाहणार आहोत त्याच्यामध्ये हा जो नेतृत्व करणारा आहे त्याच्याजवळ कोणते गुण हवेत किंवा हा गुण असणाराच नेता बनू शकेल, अशा प्रकारचा विचार समर्थ आपल्याला पहिल्या समासात सांगणार आहेत. सामान्यपणे असं असतं, तुम्ही आम्ही कबूल जरी केलं नाही तरी स्वार्थी असतो, कारण आपण प्रापंचिक आहोत. त्यामुळे आपल्या कुटुंबासाठी काय हवं असेल त्याप्रमाणे आपण करतो. आपलं कुटुंब, आपलं घर, आपली माणसं, आपली नोकरी, आपलं एक छोटं वर्तुळ असतं. या वर्तुळाच्या बाहेर काही करणं हे सामान्यपणानं अगदीच आपल्यावर पडलं तर आपण करू, किंवा खरंच आपल्याला असं वाटतं की अरे काय आपण जगतोय, आपण केलं ना आयुष्यभर, मग आता आपला जो वेळ आहे, आपली जी शक्ती आहे, आपल्याजवळ जी असणारी जी कल्पकता आहे ती आपण सगळ्यांसाठी समाजासाठी वापरावी, अशा प्रकारचा विचार काही थोड्यांच्याच मनात येतो. आणि ती जी माणसं असतात मग त्याच्यातली सुद्धा आपलं वर्तमानपत्रात नाव यावं अशासाठी काम करणाऱ्यांबद्दल समर्थ बोलत नाहीयेत. निस्वार्थ पद्धतीनं काम कराव्या समाजाचं काम करणाऱ्या मंडळींबद्दल बोलतायत. समर्थ थोडेसे रोखठोक आहेत. त्यामुळे त्यांनी या दशकामध्ये संधी मिळेल तिथे सांगितलंय की अशा प्रकारचं काम करणारा पूर्वी ब्राह्मण समाज होता. म्हणजे ज्या वेळेला आपल्या समाजामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारची रचना होती, बाकी जातींचा विचार नव्हता, आणि ते काम त्यांनी करायचं, म्हणजे अध्ययन आणि अध्यापनाचं काम ब्राह्मण मंडळी करायचं, अशा प्रकारची समाजाची एक व्यवस्था त्या काळामध्ये होती. आणि म्हणून स्वाभाविकच उर्वरित सगळ्या समाजाला यांनी मार्गस्थ करायचं, यांनी मार्गदर्शन करायचं. परंतु स्वतः जर माणूस स्वार्थी झाला तर ज्याचं जे काम आहे ते तो नीट करणारच नाही. आणि म्हणून ब्राह्मण आपल्या वृत्तीपासून, अध्ययन अध्यापनापासून दूर झाला. त्यांनी जे काम करायला होतं ते केलं नाही. आता आपण असं म्हणू की समर्थांनी ब्राह्मणांच्यावरती चांगलाच ताशेरा ओढलेला आहे. आता हे जे काही मोठंच काम आहे, सगळ्या समाजाला अशा पद्धतीनं पुढे आणायचं आहे आणि त्यासाठी निस्वार्थपणानं काम करायचं आहे. म्हणजे समर्थांनी वर्णन केलंय की एखादा अगदी मोठा पहाड उचलण्याचंच हे काम आहे, डोंगरच इकडून तिकडे हलवण्याचं काम आहे, पण ते काम आपल्यावर खरोखरच समर्थांनी केलं. उपकारच आहेत म्हणायला हवं. म्हणून आज आपण शिवाजी महाराजांच्यामुळे आणि समर्थांमुळे हिंदू म्हणून मोठ्या अभिमानाने नाव घेऊ शकतो वगैरे वगैरे. समर्थांनी जे काही म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या त्यांना अपेक्षित आहेत त्या सगळ्या सवडीनं किंवा सवडीप्रमाणे करण्याच्या गोष्टी नाही आहेत. जमलं तर करू अशा ह्याच्या नाही आहेत. समर्थ आपल्याला सांगणार आहेत की ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आपण काय म्हणू, माझं सगळं झालं की वेळ मिळाला तर. आता समर्थ जे आपल्याला सांगणार आहेत ते असं नाहीये. प्रत्येक क्षणाला आपल्याला ही गोष्ट करता आली, तो विचार आपल्या मनात असला पाहिजे. आपण आपलं करतोच, पण आपण करता करता आपल्याला समाजासाठी काय करता येईल हा विचार समर्थ आपल्याला करायला लावणार आहेत. आणि त्याला एक वेगळं नाव त्यांनी दिलंय, त्याला त्यांनी अखंड ध्यान म्हटलंय. आता अखंड ध्यानचा आपल्याला आपण वेगळ्या ह्यानी विचार केला तर काय अर्थ निघेल की अखंड ध्यानात राहावं, आपलं हिमालयामध्ये छानपैकी गुहेत बसावं आणि अखंड ईश्वराच्या सानिध्य, ईश्वराच्या ध्यानात राहावं. नाही, अखंड ध्यान समाजाचं असावं असं समर्थ आपल्याला या दशकामध्ये पटवून देणार आहेत की आपण आपल्या प्रपंचाचं काम करावंच,
ते तर नीटपणे व्हायलाच पाहिजे. पण ध्यान करायचं आहे, अखंड ध्यान करायचं आहे 24 तास ध्यान. याचा अर्थ आत्ता आपल्याला या दशकामध्ये समर्थ सावधानपणा, जागरूकपणा अशा अर्थाने तो शब्द वापरलाय. 24 तास आपण सावधान राहिलं पाहिजे, 24 तास आपण जागरूक राहिलं पाहिजे. हा त्या ध्यान शब्दाचा अर्थ आत्ता आपल्याला अभिप्रेत आहे. नाव अखंड ध्यान निरूपण आहे, पण अखंड जागरूक राहणं, अखंड सावधान राहावं, सगळ्या समाजाला आपल्याबरोबर घेऊन जावं, सगळ्या समाजाची उन्नती करावी, अशा पद्धतीचा विचार या दशकामध्ये समर्थाला मांडायचा आहे. आता याचा अर्थ आध्यात्मिक विषय नाहीच आहे का? तर तसं नाही आहे. हा मुळात ग्रंथच मुळे आध्यात्मिक ग्रंथ आहे. त्यामुळे हे करता करता म्हणजे असं नाही की समर्थ अगदी वेगळाच विषय घेऊन आता आहे असं नाही, ते करायचंच आहे. पण अष्टप्रहर नुसती साधना करून नाही चालणार. नुसतंच आपल्याला मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला तर नाही चालणार. तर प्रत्येकाला म्हणजे अखंड ध्यान सगळ्या समाजाला उन्नत करण्यासाठी जे काही आपण कर्म करतोय, अगदी साधं साधं चालणं, बोलणं, स्नान करणं, काय कपडे धुणं, कपड्याने इस्त्री करणं, नीट कपडे लावून ठेवणं, जी काही घरातली कामं आपण नित्य नियमाने करतो ती काही आपल्याला मी करतोय असं म्हणायचं की कारणच नाही. ते प्रत्येक कर्म म्हणजे उपासनाच आहे. आणि ते प्रत्येक कर्म याला त्यांनी स्वधर्म यज्ञ असंच म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी स्वधर्म यज्ञ असा शब्द वापरलाय. तुमच्या कबीरदासांनी नित्य यज्ञ असा शब्द वापरलाय. यांनी अखंड ध्यान शब्द वापरलाय. अर्थ तोच आहे. असं करावं. आता थोडं आपल्याला बरं वाटलं की अरे समर्थ काही आपल्याला ध्यानधारणा करायला सांगणार नाहीयेत. तर आपण जे काही करतोय ते अत्यंत सावधानपणे, जागरूकपणे करतोय. जितकं आपण आपली कामं नित्याने करतो आहोत तितकं आपण समाज उन्नत होण्यासाठी पण काही करायचं आहे, तो विचार मनामध्ये ठेवायचा आहे. आपण वारंवार पाहतो की सर्वत्र भगवंत आहे. चराचरात सगळीकडे जीवजंतूंपासून हत्तीपर्यंत सगळ्या सजीव प्राण्यांमध्ये सुद्धा आणि निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा सगळीकडे भगवंत आहे. तसं जे काही आपण कर्म करतो आहोत ती कर्म म्हणजे भगवंताची उपासनाच आहे. एखादं कर्म व्यवहारासाठी आणि एखादं कर्म उपासनेसाठी असा भेद मानण्याचं काही कारण नाही आहे. कुठलंही कर्म ते चांगल्याच विचाराने आपण करत असतो, त्यामुळे ती उपासनाच आहे भगवंताची. आपण काही त्याच्या कर्माची विभागणी करण्याची आवश्यकता नाही आहे. पण जे काही करतो आहोत ते त्याचं कर्म म्हणून करतोय म्हणजे ती उपासनाच आहे. व्यवहारात असं असतं की एखादं काही चुकलं काम तर आपण ती दुरुस्ती करू शकतो, पण मग परमार्थाचा विचार केला की मग ते काम चुकता कामा येते, नीटनेटकंच झालं पाहिजे. संतांच्या चरित्रामध्ये किती किती गोष्टी आपल्याला दिसतात किंवा स्वरूपांच्या चरित्रामध्ये गंमत म्हणजे असं आश्चर्य वाटतं आपल्याला. किती बारकाईनं लक्ष पण असतं किंवा ती माणसं किती सहजपणानं पण चांगलं काम करतात. अहो साधा एखादं काहीतरी कागदामध्ये किंवा पानामध्ये काही दिलं असलं ना तरी ते सुद्धा ते व्यवस्थित घडी घालून म्हणे ठेवत असतात. म्हणजे प्रत्येकच गोष्ट नीटनेटकी करणं, सगळं प्रत्येक कर्म म्हणजे उपासनाच. तर आपण असं पाहतो ह्या मोठ्या मंडळींच्या सहवासात राहिलं किंवा त्यांचं निरीक्षण केलं तर आपल्याला कळतं की त्यांची प्रत्येक कृती ही भगवंतासाठी आहे. असं म्हणतो म्हणजे काय करतो तर कसं तरी काहीतरी हे त्यांना मान्यच नसतं. प्रत्येक कर्म ही त्याची उपासना आहे. असं जे काही आपण करत असलेलं काम आहे, आपल्या वाट्याला आलेलं काम आहे, त्याला काही म्हणा, ती उपासना आहे आणि म्हणून त्याला अखंड ध्यान म्हणायचं. त्यामुळे शब्द जरी अखंड ध्यान असला तरी या ठिकाणी आपल्याला तो काय अर्थाने बघायचा आहे याच्यासाठी आपण ही एक पहिली 10 मिनिटं खर्च केली. याला त्यांनी सहजावस्था म्हटलाय, अखंड ध्यान म्हटलंय, नित्य जागरूकता, नित्य सावधानपण, प्रत्येक कर्म म्हणजे उपासनाच, अशा सगळ्या अर्थाने या दशकाच्या नावाकडे आपल्याला पाहायचं आहे. आणि मग पहिला समाज जो आहे तो खूप भला मोठा म्हणजे 80 ओव्यांचा आहे. आता या सगळ्या 80 ओव्यांमध्ये सांगितलेला जो विषय आहे तो आपल्याला मिळालेल्या या अवधीमध्ये घ्यायचा आहे. त्या प्रत्येक ओवीकडे जाण्याची आवश्यकता नाही, कारण तसं काही तत्वज्ञान किंवा मोठं फार शास्त्र समर्थ सांगणार आहे तशातला काही भाग नाही आहे. पण समर्थ सुरुवातीलाच एक गोष्ट सांगणार आहे. समर्थ असं म्हणाले की माझी भाषा जरा म्हणजे म्हणायला साधी आहे पण थोडी सडेतोड आहे बरं का. बरीच मंडळी म्हणतात ना मी अगदी स्पष्ट वक्ता आहे, पण स्पष्ट वक्ता असणाऱ्या माणसाने दुसऱ्याचं वर्म काढायची आवश्यकता नसते. स्पष्टपणाने सत्य असणाऱ्या गोष्टी सांगायला हरकत नसतात. पण म्हणून समर्थ आपल्याला सांगणार आहे की परिणाम करणारी आहे, सोपी आहे, साधी भाषा आहे,
थोडी सडेतोड आहे, स्पष्ट आहे आणि त्याचा परिणाम चांगलाच होईल असं मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. कशामध्ये? या पहिल्या समासामध्ये निस्पृह लक्षणं मी जी सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी ह्या साध्या भाषेत पहिल्या 3 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्यासाठी, खरं आहे की एखादी गोष्ट सोपी असली ना, सांगणाऱ्यांनी अगदी सोपी करून सांगितली ना की मग ती आपल्याला करावीशी वाटते. झालं आपल्या गृहिणींच्या बाबतीत असतं की एखादा पदार्थ आपल्याला आवडला आणि त्याची रेसिपी अगदी सोपी असेल किंवा आपल्याला करून बघण्याची पण हे होतं, ठीक आहे मी करून बघते. फार क्लिष्ट असलं की आपण म्हणतो जाऊ दे, कधीतरी वर्षात तुझ्याचकडे येऊन खाईन असं म्हणून आपण सोडून देतो विषय. तर साधी गोष्ट, सोपी गोष्ट आपल्याला करायला आवडते. समर्थ आपल्याला सांगतात की मी जे सांगणार आहे ते सोपं आहे, काही फार मोठं अवघड सांगणार नाही आहे. साधं सोपं औषध सुद्धा आपल्याला घ्यायला बरं वाटतं. फार तुम्ही काही अगदी खात्रीने बरं वाटलेलो आणि त्याच्यावरती एवढे जर का प्रयास असतील करायचे तर आपण ते औषध सुद्धा नको म्हणतो, अगदी किती गुण असले तरी. तर असं सोपं साधं आपल्याला लागतं. थोडक्यात काय तर समर्थांचं बोलणं सुद्धा या समासामध्ये आपल्या लक्षात येईल की अगदी सोपं साधं आहे आणि महत्वाचं म्हणजे स्वानुभवाचं आहे. ते जे काही सांगणार आहेत तो त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे शेवटी असं आहे ना, प्रचितीचं बोलणं आपल्याला पटतं. कोणी अनुभवाने काही सांगितलं तर ते आपल्याला मान्य होतं. तर समर्थ सांगणार आहेत की मी हे अनुभवाचं तुम्हाला सांगतोय, मी ऐकलंय ते. तुम्ही दुसऱ्या सोपं असतं ना सांगायला, आपण काही न करता, तर तसं नाही आहे. समर्थाने स्वतः ते केलंय आणि ते आपल्याला सांगणार आहेत. तर असं पहिली म्हणजे समासाला सुरुवात करताना साधारण पहिल्या 3 ओव्यांमध्ये त्यांनी मी आता तुम्हाला काय सांगणार आहे याच्याबद्दलचा विषय मांडलाय आणि श्रोत्यांनी ते सगळं ऐकावं. चांगलं सोपं तुम्हाला परिणामकारक होईल, तुम्हाला आवडेल असंच मी सांगणार आहे. ही संतांची आणखीन एक मोठी हे असते की आपण ऐकावं अशी त्यांची इच्छा असते. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये कितीदा म्हणतात मी जे काही सांगणार आहे ना ते तुमच्या खरंच भल्याचं आहे, नक्की ऐका. म्हणजे त्यांचं आपण ऐकावं अशी त्यांची इतकी मनापासून इच्छा असते, तळमळून ते सांगतात. ही एक संतांचं महत्वाचं आहे. तसं पहिल्या 3 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला मोठं सांगणार आहेत की तुम्ही ऐका बरं का, हे उत्तम गुण देणारं औषध मी तुम्हाला देतोय, साधं सोपं आहे, नक्की तुम्हाला बरं वाटेल, हे तुम्ही घ्या, सेवन करा असं ते आपल्याला सांगतात. आणि मग पुढे 4थ्या ओवीपासून अगदी 71व्या ओवीपर्यंत ह्या निस्पृह माणसाची लक्षणं, किंवा खरं लक्षणं पण नाही म्हणता येणार, निस्पृहता असणाऱ्या माणसांनी कसं आचरण ठेवावं याचा त्यांनी एक खूप मोठा, किती बारकाईनं समर्थांनी विचार केलाय. आणि या सगळ्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की एक असं मर्यादेची लाईन म्हणजे रेष काढून ठेवली आहे. विवेकाची, मर्यादेची एक रेष प्रत्येकात आहे. आणि ती ओवी वाचता वाचता आपल्याला म्हणजे निस्पृहता धरू नये, पण धरली तर सोडू नये. आता म्हणजे काय, कुठे जातो ते सांगू नये, पण सांगितलं तेथे जाऊ नये. काय समर्थानं नेमकं याच्यातून सांगायचंय ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे काही ते करण्यामध्ये असणारे जे काही बरे वाईट परिणाम आहेत त्याचा विचार करून आपण ती गोष्ट करावी. त्यामुळे निस्पृहता धरू नये, धरली तर सोडू नये. आधी उगाच कसल्या भानगडीत पडू नये, कारण ही कामं काही सोपी नाही आहेत. निस्पृहपणे करायची आहेत, कुठलीही अपेक्षा जवळ ठेवायची नाहीये. अगदी मगाशी म्हटलं तसं की आपलं कोणी म्हणायची पण आवश्यकता नाही की अरे वा तुम्ही केलं का, छान झालं, असे कोणी आभार सुद्धा आपलं मानणार नाही. हे गृहीत धरून कामं करायची आहेत. असं करणं जमणार नसेल तर करू नये, पण एकदा का करायचं ठरवलं तर मात्र तो गुण सोडू नये. आपली कुठल्याही प्रकारची इच्छा ठेवून वर्तन करू दे, अशा त्यांनी एक रेषा घालून दिलेली आहे. इथंपर्यंत जावं, जमणार असेल तर पुढे जावं, पुढे गेलं तर मागे यायचं नाही. अशा प्रकारचा एक थोडासा ढाक समर्थ आपल्याला या 4थ्या ओवीपासून 71व्या ओवीपर्यंत सांगतात. काही ओव्या अशा आहेत की 350 वर्षापूर्वी सुद्धा असं सांगायची आवश्यकता होती असं आपल्याला वाचता वाटतं. म्हणजे अगदी समर्थ खरं म्हणजे सावधान म्हणतात, सावधान झालेले. असं असून सुद्धा त्यांनी बायकांकडे पाहू नये. कीर्तन करतायत, प्रवचन करतायत, तर कीर्तनकारांनी कशा पद्धतीनं कीर्तन करावं येणार आहे आपल्याला पुढे विषय. परंतु मला आश्चर्य असं वाटतं की किती बारकाईनं त्या काळात सुद्धा, शेवटी मनुष्य स्वभाव आहे,
त्यामुळे काळ जरी कुठाही 350 वर्षापूर्वी जरी असला तरी गैरवर्तन करू नये हे सांगताना समर्थांनी कामवासनेची गोडी मनाला लावू नये, स्त्रियांकडे बघू नये, कामवासना मनात सुद्धा येता कामा नाही. कारण असं आहे की जर का संयम सुटला तर काहीतरी भलतंच होऊन बसतं, आणि जर का दुर्दैवाने असं काही संयम सुटला तर समाजामध्ये मिसळू नये. अहिल्याच्या गोष्टीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं की जे काही घडलं होतं, म्हणजे आपल्याला नुसतं अहिल्या उद्धार माहिती आहे की रामराय तिथे आला आणि जणू काही रामाचा दगडाला पाय लागला आणि त्या दगडातून अहिल्याचा उद्धार झाला, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. खरं म्हणजे काही वाल्मिकी रामायणामध्ये ही काही कथा नाही आहे, परंतु समर्थांनी ह्या कथेचा तुलसी रामायणामध्ये उल्लेख असल्यामुळे मनाच्या श्लोकात पण उल्लेख केला आहे. आणि त्याच्या मागची कथा पण आपल्याला माहिती आहे की जे काही अहिल्याच्या हातून चुकीनं घडलंय, मुद्दाम नाही घडला की इंद्र तो आला होता गौतम ऋषींच्या वेशामध्ये आणि म्हणून तिच्या हातून जे काही पाप घडलं, पण तिला लक्षात आल्यानंतर तिला दगडासारखं त्या वरामध्ये तू राहा, तू समाजामध्ये मिसळू नको, तसं त्याची आठवण आपल्याला होईल असं समर्थांनी या निस्पृह लक्षण समासामधल्या माणसाला, निस्पृह असणं म्हणजे काय, समाजाचं नेतृत्व तुला करायचं आहे तर तू कसं असलं पाहिजे, तर संयमी वागणं आपलं असलं पाहिजे ते सांगतात. एके ठिकाणी फार राहू नये, कोणाचं मिन्हे पण स्वीकारू नये. समर्थांच्या त्या संप्रदायातल्या मुलांना 5 घरी भिक्षा मागताना एखाद्या घरी चांगलं गोडधोड मिळालं तरी दुसऱ्या दिवशी त्याच घरी परत जायचं नाही, नियम होते. नाहीतर लहान वय आहे की यांच्या घरामध्ये सगळं श्रीमंत घर आहे, काहीतरी मोठा कार्यक्रम लग्न विघ्न दिसत आहे, आज छान पंचपक्वान्न आपल्याला मिळाली, उद्या पण याच बाजूने जाऊ, नाही चालणार. असे जे काही घालून दिलेले म्हणजे होतं नियम, त्या नियमांचा विचार करता समर्थ ह्या निस्पृहाला पण सांगतायत की एके ठिकाणी राहायचं नाही, कोणाचे मिन्हे पण स्वीकारायचं नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं जे भ्रष्ट आचरण ज्याला म्हणतो आपल्या हातून असं होता कामा नये असं ते सांगितलंय. आता खूप उदाहरणं आपल्याला चांगली सुद्धा वाचायला मिळतात. वसंत गोवारीकरांचं उदाहरण मला नेहमी आठवतं की खरं तर त्यांना कॅबिनेट दर्जाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध होत्या, पण त्यांनी कुठल्याच घेतल्या नव्हत्या. कोणाचं मिन्ह पण नको म्हणतात ना ते, हे की अशा प्रकारचं मला माझी गाडी आहे, मला सगळं आहे, मला काय करायचं आहे, त्या सरकारी वाहनांची मला गरज नाही आहे. कुठलाही मंत्र्याचा जो काही मंत्र्याला मिळणाऱ्या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या गोवारीकरांनी कधीच घेतल्या नाही तसं आपल्याला दिसेल. हे जे आहे ना हे निस्पृहपण आहे असं दिसेल. कोणाचं म्हणजे नंतर कोणीतरी आपल्या पाठीवर हे काही बोलेल असं कुठलंही वर्तन आपलं असू नये. समर्थाच्या काळातल्या समर्थ संप्रदायामधल्या काही सूचनांचा पण उल्लेख आपल्याला ह्याच्यात मिळेल, जसं भिक्षा मागायला लाजू नये, किंवा भिक्षा घालणाऱ्याने सोबत आणलं तरी मुठभरच घ्यावं, दिलाय म्हणून सगळं नाही घ्यायचं, सोबत पुढे आलं तरी मुठभरच घ्यायचं. अशा प्रकारचं सांप्रदायिक मुलांसाठी लिहिलेल्या सूचना, त्याचाही आज तो जरी विषय नसला तरी आपल्या लक्षात येतं. मी आता 1-4 महिने इकडे परदेशात आहे, तर मला पण नेहमी वाटतं की भारतामधून इथे आलेल्या मुलांना आपण भारतामधल्या सेवा प्रकल्पांची जेव्हा माहिती सांगतो त्यावेळेला मी अगदी मनापासून त्यांना सांगते की तुम्ही पैसे द्यावेत म्हणून मी तुम्हाला ही माहिती सांगत नाहीये. कुठल्याही याला आपल्या माहेरच्या घरचं गरिबी पण नाही सांगायला आवडत, त्याची नाही आवश्यकता. तुम्ही वेळ काढून या, तुम्ही बघा, तिथे प्रत्यक्ष या, त्या येण्यामध्ये आनंद जो आहे, आणि मग आपल्याला काय करायचं आहे ती मदत जरूर करा. तसं समर्थ आपल्याला इथे सांगतात की आपण समाजामध्ये जरा जातो तर समाजाला काय नेमकं हवं आहे ते सहज आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आपण कोणीतरी देणारे आहोत आणि तो समाज गरजू आहे अशा पद्धतीने ते करायचं नाही. मग नाहीतर मग ते नेते पण राहत नाही, आपण त्यांच्यातलेच एक आहोत असं वाटलं पाहिजे. पुढल्या भागामध्ये खूप अगदी आज आपण वेळेत बसतील तेवढ्या निस्पृहतेच्या लक्षणांची एक यादी पाहू, कारण अशी म्हटलं 80 ओव्या आहेत, पण सगळ्या सोप्या आहेत. जेव्हा तुम्ही समास वाचाल तेव्हा काही असं वाटणार नाही की अरे याच्यात काही अर्थ न कळणारी वगैरे काही नाही आहे. समर्थांचं म्हणणं आहे की आपलं जेव्हा आपण समाजात मिसळतो तेव्हा आपलं राहणीमान नीटनेटकं असावं. असा नाही त्याचा अर्थ की आपण समाजापासून काहीतरी वेगळे दिसायला हवं आहे, अशातलं काही नाही, पण निदान स्वच्छ वस्त्र असावं, नीटनेटके पण आपलं असावं. कुठल्याही प्रकारचं जसं आहे ना की
थोडा प्रसंग पाहून वागायचा आहे, कुणाकडे जातोय, कुणाकडे बोलतोय, कोण कसा समाज आहे तशा पद्धतीनं वागलं पाहिजे. म्हणजे समर्थांच्या चरित्रामध्ये अनेकदा प्रसंग दिसतात की शिवाजी महाराजांच्या आणि समर्थांच्या भेटीच्या वेळेला समर्थांचा जो वेश होता तो पूर्ण असा कफनीचा होता. म्हणजे गुहेमध्ये समर्थ बसले असतील किंवा भिक्षा मागायला जात असतील तेव्हाचा वेश, किंवा अगदी चरित्रात प्रसंग आहे की गडावरती समर्थ आहेत आणि महाराज भेटायला यायचं म्हणून निरोप आलेला आहे, त्याबरोबर समर्थांनी लगेच आपला वेश बदलला. म्हणजे समय पाहून वर्तावे, जसं म्हणतो, प्रसंग पाहून वागावे म्हणतो ना, तसं समर्थ आपल्याला निष्प्रह लक्षात सांगतात की आपल्याला समाजाचं जे काम करायचं आहे त्यावेळेला आपल्याला हे कळलं पाहिजे. जशी सुखाची कुठली अभिलाषा मनात धरायची नाही, तसं समाजामध्ये आपण काहीतरी वेगळं करतो आहोत असं समाजाला वाटता कामा नये, अशी पण काळजी घेतली पाहिजे. दुसरं असं की वैराग्य सांभाळावं. मग अशी म्हटलं तसं की कुठल्याही प्रकारचा संयम सोडून आपण वागणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. थोडा मनाचा विचार केला की आपण मानसिक जर सबळ असलो तर आपण समाजाला काही सांगू ना. त्यामुळे ते आपल्याला सांगणार आहेत की आपण कसली चिंता करू नये. म्हणजे मग समाजापुढे आपण जेव्हा जाऊ तेव्हा समाज जो चिंताग्रस्त झालाय त्याच्या चिंता आपल्याला दूर करता येतील. आपल्याला जरी कष्ट पडले तरी ते कष्ट आपण सहज झेलावेत. त्या कष्टाचं आपल्याला दुःख वाटता कामा नये. समर्थांची उभी आहे, कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. कष्टेविण राज्य नाही, कष्टेविण फळं नाही, कष्टेविण काहीच नाही साध्यजनी, असं समर्थ म्हणतात. की काही मिळवायचं आहे ते आपल्याला कष्ट करायला सांगेल. काहीतरी केल्याशिवाय काहीतरी प्राप्त होतच नाही. आणि म्हणून आपण प्रयत्नांनी, कष्टांनी, धीराने सगळ्या गोष्टी कराव्यात. कोणी आपल्या मानापमानाचा विचार करू, अगदी जरी आपला अपमान झाला तरी सुद्धा नाराजी आपल्याला येऊ देऊ नये. कोणी आपली काही कमतरता दाखवली, आपलं काही वर्म दाखवलं तरी आपण ते आपल्या मनापर्यंत आणू नये. कितीतरी संतांचे प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यांची काही चूक नसताना सुद्धा कितीतरी त्यांना असे अपमानाचे क्षण सहन करावे लागतात, पण त्यांनी ते कधी हे केलं नाही. कारण त्यालाच संत म्हणायचं. आपण ज्या निस्पृहाचा विचार करतोय त्यांनी असं जे समाजाचं नेतेपण स्वीकारायचं आहे तर त्याला हे सगळं सहन करणं भाग आहे. कोणी आपल्याला काही कमी म्हटलं, कोणी आपल्याला तुच्छ लेखलं, कोणी आपलं वर्म काढलं, कोणी आपल्यावर चुकीचे काही आरोप केले तरी देखील तिथे काहीही आपण त्याला विरोध करू नये, शांत राहावं. ते ज्याचं त्यालाच तेव्हा तेव्हा कळतं आणि आपल्या स्पष्टीकरणाची काही आवश्यकता भासत नाही असं समजलं. हा ना व्यवहारात सुद्धा आपल्याला अनुभव येतो. कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणाला म्हणून रागावून जायला काही अर्थ नाहीये. आपण शांत राहावं. आपण आपल्या परीनं पूर्वी जसं आचरण करत होतो, जसं वागत होतो तसंच वागावं. त्या माणसामध्ये त्याला जेव्हा केव्हा कळतं त्याची झालेली चूक किंवा त्याची झालेली गैरसमजूत, तेव्हा तो बरोबर पुन्हा आपल्या नेहमीच्या पद्धतीनं वागायला लागतो. असा आपल्याला अनुभव आजही येतो. कारण मनुष्य स्वभाव काळ बदलला तरी तोच असतो. त्या समर्थ आपल्याला सांगतात निस्पृहाने समाजामध्ये अशा पद्धतीने राहावं. पुढल्या एका भागामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत की आपण लोकमानसाची लाज पण बाळगू नये. म्हणजे कुठल्या प्रकारचं आपल्याला काम करावं लागतं आहे. कुणी लाजवण्याचा, चिडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्यावर आपण चिडू नये किंवा लाज वाटण्याचं काही कारण नाही आहे. आपलं जे काही आचरण आहे तो मार्ग शुद्ध आहे आणि त्या आचरणाच्या शुद्ध मार्गानेच आपण जावं. दुर्जन लोक सुरुवातीला अशा प्रकारचा काहीतरी भांडणतंटा काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या त्या ह्याच्यात पडू नये, दुष्टांच्या संबंधात राहू नये. करुणाष्टक जी समर्थांनी रचली त्याची आपल्याला आठवण होते. जेव्हा ह्या सूचना समर्थ आपल्याला देत आहेत त्या लक्षात असं की खरंच 12 वर्षाचा हा मुलगा जेव्हा जाम गाव सोडून टाकळीला आला तो सुरुवातीला त्याला त्रासच दिला हो समाजातल्या त्या मोठी असणाऱ्या लोकांनी. कारण असं वाटलं की हा मुलगा असा कुठून तरी घरातून पळून आला असेल, आई वडिलांचं ऐकलं नसेल, काय झालं असेल, काहीतरी चुकीच्याच मार्गाने तो आलेला असावा असा तर्क करून सुरुवातीला त्रासच झाला त्यांना. म्हणूनच समर्थांनी जे करुणाष्टकात आपलं दुःख, आपली चिंता व्यक्त केली ती त्याचमुळे आहे. म्हणून मग आपण काय करावं, आपला जर आचरणाचा मार्ग शुद्ध स्वच्छ आहे तर या समाजाच्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नये. त्रास देणाऱ्या माणसाशी संबंध ठेवू नये. आपण तिथून दूर व्हावं. आपल्या अंगी तापटपणा नसावा, आपल्या अंगी चटकन रागावून जाऊ असं होऊ नये. कधीतरी असं आठवतं
की त्या ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा खूप वाईट वाटलं. कोणी भिक्षासुद्धा घालेना आणि म्हणून कोठीचं दार लावून बसले. पण मुक्ताई म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, चिंता क्रोध मागे सरा. तुम्हाला शोभत नाही, आपण लोकांची चिंता दूर करायला इथे आलो आहे, तर तुम्ही दुःख करून, तुम्ही चिंता करून ताटी लावून बसू नका. ते ऐकलं की असं वाटतं. तीच गोष्ट समर्थ आपल्याला सांगतात की समाजामध्ये सगळ्या प्रकारची मंडळी आहेत, पण आपण काय करावं ते आपण लक्षात घ्यावं. आपण रागावू नये, आपण तापटपणा दाखवू नये. तीही माणसंच आहे, तीही माणसं बदलतील असा प्रयत्न करावा. फार बोलू नये. आज तर काय म्हणे सांगितलं ना, कमीत कमी बोलावं. मौनी हे असेल, मौनी अमावस्या, तर म्हणे काय तर जरा अगदी मौन घेणं शक्य नाही आपल्याला, पण निदान मौनी नाही तर कमी बोलावं. समर्थ पण इथे आपल्याला सांगतायत की आवश्यक तेवढं बोलावं. बळजबरीनं कोणी आपल्याला बोलायला लावताय आणि त्यासाठी आपल्याला नाहीये बोलायचं तरी बोलावं लागतंय, तर नाही बोलू, स्वस्थ राहावं. दुसऱ्याच्या तालावर नाचणं म्हणतं ना, तसं नाचू नये. शांत राहावं. आवश्यक असेल तेवढंच बोलावं. परिणाम जिथे होणार असेल तिथेच बोलावं. परिणाम होणारं बोलावं, बाकी बोलू नये असं सांगतात. वेश म्हणजे समर्थांची ओवी आहे, वेश असावा बावळा, अंतरी असावा नाना कळा. पण इथे मात्र समर्थ सांगणार आहेत की असा एकच एक वेश नसावा. म्हणजे एके ठिकाणी फार वेळ जसं राहू नये, सतत हिंडावं. कैलाने देशाटन पंडित मैत्री समेत संचार असं आपण म्हणतोच, तसं आहेच. पण त्यावर योग्य पद्धतीनं, आता फॅशन शब्द अलीकडला आहे, परंतु कोणता वेश केव्हा योग्य वाटेल हे पण आपल्याला कळलं पाहिजे. मला हळदी मुखाला जायचं आहे, काही धार्मिक कार्यक्रमाला जायचं आहे, तर वेश आपला नीट असावा. जरा व्यवस्थित कपाळाला कुंकू असावं. म्हणजे काही अगदी अलंकाराचं मोठं प्रदर्शन नको आहे. पण हे जसं आपण मुलींना सांगतो, आणि खरंच काही वेळा असं वाटतं पुढल्या पिढीला सांगायची वेळ आली आहे की अरे आपण कुठल्या कार्यक्रमाला जातो. तुम्ही नाटका सिनेमाला जाताना तुम्ही तुमची फॅशन केली, ठीक आहे, पण काही धार्मिक कार्यक्रमाला आपण जातोय, सणावारी कुठे जातोय, तर आपला वेश कसा असावा. समर्थ या ठिकाणी हा पण विषय सांगणार आहेत की एकच एक वेश नसावा, समय पाहूनही आपण वेशाची निवड करावी. समर्थांच्या बाबतीत तर ठीकच आहे, ते संत साधू होते, पण तुम्हा आम्हासाठी सूचना आहे की आपला वेश कसा असायला हवा. कुठल्याही माणसाशी अतिपरिचय टाळावा. संस्कृत सुभाषित आहे, अतिपरिचयात अवज्ञा, संततगमनात अनादरो भवती, मलये भिल्ल पुरंदरी चंदनत्रो काष्टमिंधनम करते. लहानपणी आपल्याला संस्कृतमधल्या विषयामध्ये पुस्तकात सुभाषित होत आहे, आणि मुद्दाम आठवण करून देण्यासारखं आहे की सुभाषितकार उदाहरण पण इतकं चपकल देतात की अतिपरिचय कोणाशी होऊ नये. कारण अतिपरिचय झाला ना, म्हणजे सारखं सारखं आपण एखाद्याकडे जायला लागलो ना की मग काही आपल्याला या बसा चहा पोहे मिळणार नसतात. क्वचित कधीतरी गेलो की आपलं अगदी स्वागत होतं, या बसा होतं, ते वेळ खर्च करतात, खाऊ उपयोग घालतात, अगदी आग्रहाने सगळं करतात. पण नेहमीच येणाऱ्या माणसाचं कोणी नाही करत काही. म्हणून ते म्हणतात की अतिपरिचयात अवज्ञा, संततगमनात अनादरो भवती. नेहमी गेलं की अनादर होतो. आणि त्याला उदाहरण दिलंय मलय पर्वतावरची भिल्ल स्त्री जी आहे, वनवासी आहे, तिथेच याच्यात पर्वतातच राहणारी आहे, तिला बिचारीला सगळीच चंदनाची झाडं मलय पर्वतावर, तिला त्या चंदनाच्या झाडांच्या वृक्षाचं इतकं मोल आहे हे तिला कशाला कळेल. अतिपरिचयात अवज्ञा ना, सगळीच झाडं चंदनाची. म्हणून मलय भिल्ल पुरंदरी चंदन तरु काष्टम इंधनम करते. चंदनाच्या वृक्षाची झाडं ती विस्तवात इंधन म्हणून वापरते पाणी तापवायला. तिला काय फरक पडतोय, आपल्याला त्याचं मोल आहे. तसं आहे. समर्थ पण सांगतात की कुठली गोष्ट अति करू नये, कोणाकडून काही घेऊ नये, सारखं चार लोकात जाऊ नये. आपल्याला किती एकांत आणि किती लोकांत हे पण ठरवता आलं पाहिजे. समाजामध्ये मिसळायचं, किती मिसळायचं, आणि एकांतात किती जायचं, शांतपणानं किती राहायचं, समाजापासून दूर किती राहायचं, असा सगळा विचार समर्थ आपल्याला करायला सांगणार आहे. खरंच बारकाईनं ही लक्षणं जर वाचली ना तर आपल्याला कळतो किती समर्थ निरीक्षण करून आपल्याला सांगतायत. सगळे नियम, कुठलाही नियम लावून घ्यायचा नाही, पण नियमाशिवाय राहायचं नाही. समर्थांचं सांगणं कसं आहे तर आपल्या लक्षात येईल की
जे काही नियम आपल्या ठरलेले आहेत ते आपण वागावं. पण नियम त्रासदायक होणार असतील तर तो नियम आपल्याला बाजूला पण करता आला पाहिजे ना. त्यामुळे ते सांगते की कोणताही नियम लावून घेऊ नये, पण नियमाशिवाय राहू नये. की दर रविवारी मी अमुक एक गोष्ट करेन. मी पण आता इथे राहते ना, तर मला असं वाटतं की आपण तिकडे गेल्यावर आपली राहिलेली कामं करायची. दर रविवारी मी शाखेत जाईन. गेलं पाहिजे. पण ह्याचा अर्थ अन्य दुसरं काही काम आलं तर आपल्याला ठरवावं लागतं ना की ह्यातलं कुठलं करायचं. कुठलीही गोष्ट अगदी दर बुधवार शुक्रवार लाचबोदाला जायचं आपण ठरवलेलं आहे, पण त्याच वेळेला येणाऱ्या ह्याच्यात आपल्याला ठरवावं लागतं. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की आपण नियम करायचे, पण त्या नियम असे त्रासदायक होतील असे लावून घ्यायचे नाही. आणि ही गोष्ट आपल्याला पटते. त्यावेळी कधी कधी वाटतं हां हे सांगितलं बरं झालं, म्हणजे आम्हीच फक्त नियम मोडतो असं नाही. आता पुढे मात्र आहे की नियम मोडण्यासाठी जे कारण आहे ते संयुक्तिक असलं पाहिजे. उगाच आपलं उठलेच उशिरा आणि गेले नाही असं नाही चालणार. त्यामुळे नियमितपणाने वागता आलं नाही याच्या मागे कारण काय आहे तेही विचारात समर्थाने घ्यायला सांगितले. नित्यनेम मोडू नये, साधना कधीही बुडू देऊ नये असं समर्थ सांगतात. वाटेल ते झालं तरी आपण जे ठरवलं आहे ते करण्याचा अगदी कसोशीनं प्रयत्न करावा. दुसरं मग ते म्हणतात की दुसऱ्याचं जे वैभव आहे, दुसऱ्याचं जे ऐश्वर्य आहे त्याच्यात गुंतून राहू नये. मला ते का नाही असं मनात पण विचारण्याचं कारण नाही. प्रत्येकाच्या प्रमाणे प्रत्येकाला मिळतं अशा अर्थाने त्यांनी आपल्याला कसं वागावं सांगितलंय. उपाधी लावून घेऊ नये म्हणजे काही मागे लावून घ्यायचं नाही असं म्हटलंय. आता उपाधी लावून घेऊन असं कसं झालं. ज्याला समाजाचं काम करायचं आहे त्यांनी काहीतरी उपाधी मागे लावून घेतलीच पाहिजे. जमलं तर काही असं नाहीच करून चालणार आहे. पण तरीही ते सांगतात की उपाधी लावून घेऊन आपण गुंतून जातो, म्हणून मग आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून त्यात अडकू नये, म्हणून उपाधी लावली. काम सोडणं फार कठीण होऊन जातं. एखादं काम आपण करायचं म्हणजे मोठमोठ्या मंडळींचं नाव आपल्याला लक्षात येतं की खरंच एकनाथजी रानड्यांनी एवढं मोठं शिलास्मारकाचं काम केलं, पण काम झाल्यावर आपण काही केलंय असं नाहीच. आपण तिथं बाजूला राहू शकले नाही, तर मग हे असं बाजूला होताच येत नाही माणसाला. म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलंय की उपाधी लावून घेऊ नये म्हणजे काय, ती जबाबदारी भगवंतानी आपल्याला दिली आहे, ती आपली पार पडलेली आहे. आता आपलं तिथे नाव झालंय की नाही, लोक त्याचा काय संबंध नाही. तिथून ते झाल्यावर आपण बाजूला होता आलं पाहिजे. अशा प्रकारचा आपण विचार ते आपल्याला सांगितलाय. आचरणाच्या संदर्भामध्ये समर्थ सांगतात की खूप नीतीचं आचरण असावं. लोक आपल्याकडे आदर्श म्हणून पाहतात, त्यामुळे आपलं गैरवर्तन असताच कामा नये, कुठंच गुंतून पडता कामा नये. आपण सगळ्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरा आपल्याला सांभाळायच्या आहेत, त्या आपण सांभाळाव्या. आपल्याकडून परंपरा तुटता कामा नाहीत, कारण आपल्याकडे बघून लोक ते करणार असतात. त्यामुळे परंपरा सांभाळाव्यात. दैनंदिन नियमित ज्या काही उपासनेच्या गोष्टी आहेत त्या कराव्या. आपला जो ज्ञानमार्ग आहे तो कदापि सोडू नये. कर्ममार्ग आहे तो पण उत्तम पद्धतीने करावा. हे जे सगळे ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, ध्यानमार्ग, योगमार्ग, माणसं या सगळ्या प्रकारची असतात. आणि सगळेच जे भक्तिमार्गाचे प्रकार आहेत ते बरोबरच आहे. पण या सगळ्यामध्ये कुठल्याही मार्गाने जाणारा जरी असला तरी त्याला आदर्श वाटेल अशा प्रकारचं वर्तन या निस्पृहाचं असावं. अगदी कोणाशीही वादाचा विषय आला तर तिथून बाजूला व्हावं, वाद घालू नये. मनाच्या श्लोकांमध्ये कितीतरी श्लोक या संदर्भातले आहेत आणि त्याच्यामध्ये पण समर्थाने सांगितलंय. एक तर वादाचा विषय आला की आपण गप्पच राहावं, कारण बोलून काही उपयोग नसतो. जो मोठ्या तावातावनी बोलतो ना त्याचं लोकांना कदाचित चुकीचं असलं तरी खरं वाटतं. त्यापेक्षा तेव्हा गप्प राहावं. सगळं सारं शांत झालं की मग आपला जो मुद्दा आणि जो खरा आहे तो त्या संबंधित व्यक्तीशी सांगावा, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होतं. पण वाद घालत बसू नये, कारण त्यावेळेला कोणी आपलं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं. हा अनुभव समर्थांनी जरी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवला असला तरी आजही आपल्याला येतो की वाद घालण्यापेक्षा त्या क्षणाला वातावरण शांत होण्यासाठी आपण गप्प राहणं हाच त्याला मार्ग असतो. कारण समर्थांनी तर जोड्याच दिलेल्या आहेत कसं कसं असावं. तर शहाण्या माणसाने तेव्हा गप्प असावं. दुसरं असं की नेहमीच सारखं सांगत राहायला गेलं तर कोणी आपलं ऐकत नाही. त्यामुळे वारंवार आपण काहीतरी सांगतोय, सूचना देतोय आणि मग लोकांना ते बोलणं कंटाळवण वाटतं. आई पुरे घरातलं उदाहरण असतंच आपल्याला. आपण पुन्हा पुन्हा सांगायला लागलं की आता बास मला कळलंय,
अजिबात मुलांना आवडत नाही. पुन्हा पुन्हा सांगितलेलं आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे आपण सांगत असतो मुलांना आवडत नाही. हे जसं आहे त्यामुळे सांगितल्याशिवाय राहू नये, पण कंटाळा वाटेल इतकं सांगू नये. म्हणून होऊ दे ना, काय तुला फजिती होईल, त्रास होईल तेव्हा कळेल असं पण म्हणू नये. शांतपणानं सांगायचं आणि हळूच तिथून सटकायचं, असं आपल्याला जमलं पाहिजे. आपला जो काही हट्ट असतो, आपण जे काही सांगतोय ते दुसऱ्यांनी करावं ह्याच्यासाठीचा, त्याच्यामध्ये त्याचं हित आहे असा भाव आपल्या सांगण्यात असला पाहिजे. तिथे जर आपल्याला मान मिळावा अशा सगळ्या, मी सांगतोय ना असं नाही करायचं. त्याच्यात ऐकणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की यांचा काही त्याच्यामध्ये फायदा नाही आहे, हे केवळ आपल्या हितासाठी सांगतायत असा भाव आला ना की माणसं ऐकण्याच्या मनस्थितीत राहतात. तर तो विचार पण समर्थ आपल्याला करायला सांगतायत. थोडं आपल्याकडे धाकुले पण घेतलं, आपल्याकडे लहान पण घेतलं, आपल्याकडे जर कमी पण घेतलं की मग लोक ऐकतात. मीच काय तो मोठा, मीच काय तो शहाणा, असं जर आपण केलं तर लोक आपलं ऐकत नाहीत. घरात दारात बाहेर सगळीकडे हा अनुभव आपल्याला येतो. त्यामुळे जरा आपल्याकडे नमतं, आपल्याकडे मराठी शब्द नमतं घ्यावं. तर नमतं घ्यावं म्हणजे काय, हे जरा कमी पण आपल्याकडे यावं. कोणाला सांगायचं, कोणाची क्षमता ते ऐकण्याची आहे ते पाहून पण सांगावं लागतं. जो ऐकणारा असतो त्यालाच सांगितलं तो उपयोग असतो. आपल्याला माहिती आहे सगळं, इथे कितीही डोकं फोडलं तरी उपयोग नाही आहे, तर नाही सांगू, सोडून द्यावा विषय. बळजबरीने उपदेश करण्याला काही अर्थ नसतो. शांत राहावं असं समर्थ सांगतात. समर्थांनी या निस्पृहाला अभ्यास करायला पण सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की भरपूर अभ्यास करा. निस्पृहाने सुद्धा ज्याला असं नेतृत्व करायचं आहे तरी अभ्यास करावा. आता अभ्यास करावा म्हणजे काय, म्हणजे काय ग्रंथ वाचायचं असं नाही, समाजाचा अभ्यास करावा. कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं, कोणाशी कठोरपणा दाखवावा, कोणाशी नमतं घ्यावं, असा सगळा विचार करावा. कुणाला कशा प्रकारच्या आज्ञा द्याव्यात, कोणाला काय सांगावं, कोण ऐकेल आणि कोण किती प्रकारची माणसं भोवताली असतात. याला लिडरशिप करायची ना, मग त्याला हे सगळ्या माणसांचं हे बरोबर कळलं पाहिजे, नॅक, आणि त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे. आपण कुठे गुंतू नये आणि स्वतः केल्याशिवाय राहू नये. म्हणजे एक तर सगळ्यांकडून करून घ्यायचं आहेच, ही गोष्ट आहेच. सगळं आपणच करत राहतो, कोणीच काही करणार नाही, त्यामुळे सगळ्यांना करायला लावलं पाहिजे. पण आपण सुद्धा केल्याशिवाय राहू नये, आपण पण त्यातलं एक होऊन करावं. शिष्याजवळ काहीही मागू नये, काही न मागावे शिष्यासी, आपुल्या मागे जगदीशासी भजत जावे. त्यांच्याकडून काही करून घ्यायचं आहे आपल्याला, त्या आपल्याला तरी काही द्यावं अशी असं मागणं पण करायचं नाही, अशी इच्छा पण दर्शवायची नाही. कारण जे आपली इच्छा एवढी असली पाहिजे की हे जे काही चालू राहायला हवं आहे ते चालू राहण्यासाठी आपल्या मागणं त्यांनी हे सगळं केलं पाहिजे, अशा प्रकारचा विचार फक्त ठेवावा. आणि म्हणून ते नमतं घ्यावं, नम्रपणे करावं. कोणाला आज्ञा केली ना, कठोरपणानं बोललं ना, उद्धटपणानं बोललं ना, तर कुणाला आवडत नाही, कोणी आपलं ऐकत नाही. म्हणून बोलणाऱ्याची, सांगण्याची भाषा ही अशी असायला हवी. दुसरं असं की फापट पसारी सांगू नये. समर्थाने जर पहिल्या ओवीत म्हटलं ना की मी जे सांगतो ना ते साधं सोपं आहे, आणि साधं सोपं आहे पण थोडं कठोरपणाने सांगणार आहे आणि तुमच्या हिताचं आहे, असं आपल्या सांगण्यामध्ये ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे. म्हणजे मग माणूस त्या ऐकण्याच्या मनस्थितीत येतो. कळलं नाही तर ते समजून सांगण्याचा प्रयत्न करा. कल्पनेतलं सांगू नये, प्रचितीचं सांगायचं आहे, खरं सांगायचं आहे, सत्याचं सांगायचं आहे, समोरच्याला कळेल असं सांगायचं आहे. उत्तम गोष्ट सांगितली, शिकवली तर त्यालाही उपयोग होतो, त्याचंही अज्ञान दूर होतं. शेवटी सगळ्यांना सगळ्या प्रकारची ज्ञान देणं हे आपलं काम आहे. आपण दक्ष असावं, इतरांना दक्ष करा. खूप खूप सूचना समर्थ आपल्याला या ओव्यांमधून देत आहेत. आणि सुरुवात करताना सांगितलं तसं की बरोबर विवेक तिथे सांगितलेला आहे. आणि ह्याच्यासाठी हा जो लीडर आहे, मार्गदर्शक आहे, त्याचं मन मोठं असायला हवं. घरातला एखादा मोठा भाऊ, मोठी बहीण, ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आपल्याला हा अनुभव बघायला मिळायचा. आता एकटीच असतात, त्या लहान मोठ्याचा प्रश्नच नसतो. पण असं जे एक मोठेपण अंगी येतं आणि ती सवय होते. म्हणजे मला कधी कधी वाटतं की उत्तम पदार्थ दुसऱ्या असं द्यावा, ही गोष्ट आपल्या लहानपणी आपल्याला काही शिकवावी लागली नव्हती. घरामध्ये 2 जर वस्तू आल्या, आम्ही दोघी बहिणी आहोत, तर तिलाच आधी चॉईस असायचा, तुला काय हवं घेतलं, तुला आधी घे.
अगदी 2 रंगाच्या 2 साड्या, अगदी डिझाईन तेच, रंग वेगळा, तरी पण आपण धाकटीलाच विचारलं जायचं, मी तुला कुठलं आवडलंय, ते तुला ठेवलेलं मला. असंच आपल्याकडे पद्धत होती. तर ही काही वेगळी शिकवावी लागत नव्हती गोष्ट. आज कदाचित असं होईल की उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा हे आता शिकवायला लागतं. कारण जे आहे ते सगळं माझंच आहे, मला कुणाला देण्याचा प्रश्नच नाही आहे. अशी जर परिस्थिती असेल तर हे सांगावं लागतं की असं नाही, शेअर करायचं असतं, सगळ्यांना द्यायचं असतं, कोण दुसऱ्याला विचारायचं असतं, मग आपण घ्यायचं असतं. आता ह्याबाबतीत जे काही समोरच्या माणसाजवळ अज्ञान असतं त्या अज्ञानाबद्दल फार हे करू नये, कारण ते स्वाभाविक गोष्ट असते. म्हणून समोर सांगतात की आपण सावधान असावं, आपण लक्ष असावं, आपलं मन मोठं असावं, आपण सतत उद्योगशील असावं, म्हणजे आपोआपच आपल्या भोवताली असणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होतो. आपण संशयविरहित असावं, मनामध्ये आपल्याला खात्री पाहिजे की येस होणारच आहे चांगलं. आपण जर गोंधळात असलो, आपण जर संशयात असलो, आपण जर संभ्रमात असलो, तर मग स्वाभाविकच आपल्या हातून पण कृती तितकी नीटपणाने होणार नाही. म्हणून आपल्याला समर्थ सांगतायत की निस्वार्थपणानं करणाऱ्या निस्पृह माणसाने आपोआप त्याच्या याचा परिणाम होतोच आणि माणसं पुन्हा काम करतात. मग असे असं म्हटलं की समय पाहुनी वर्तावे, तसं योग्य गोष्ट असेल ना तीच सांगावी. ह्या मार्गाने जा. आता कुठल्याही ठिकाणी जायला अनेक मार्ग असतात, पण त्यातला जो सोयीचा योग्य असतो तो आपण सांगतो आणि या मार्गाने जा सांगतो. अविचाराचा मार्ग पत्करू नका किंवा चुकीचा वेळ जाणारा असा मार्ग पत्करू नका. हे सांगताना आपल्या अनुभवाची गोष्ट असायला हवी. जो अनुभवी असतो तोच ही गोष्ट सांगू शकतो की अरे मी तसं केलं आहे आणि तेच योग्य आहे, असं केलं तर ते आपलं नुकसानीचं आहे, हे अनुभव असणाराच सांगू शकेल. म्हणून अनुभवी माणसांनी करावं. मग त्याच्यातूनच आपल्याला पुण्य म्हणजे काय आणि पाप म्हणजे काय. तर परोपकार म्हणजे पुण्य, दुसऱ्यावरती आपण जे काही चांगली गोष्ट दुसऱ्यासाठी करतो ते म्हणजे पुण्य, आणि दुसऱ्याला त्रास होणारा वागतो ते म्हणजे पाप. त्या पाप पुण्याचा जो काही विचार आहे तो पण समर्थांनी जाता जाता आपल्याला सांगितलं आहे. अनंत विषय समर्थांनी सांगितलेले आहेत. सगळी 4थ्या ओवीपासून अगदी 71व्या ओवीपर्यंत एक यादीच म्हटलं तर समर्थांनी केली. त्या ओव्या वाचता वाचता आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. जाता जाता समर्थांनी अखेरच्या भागामध्ये खरं तर कीर्तनकारावरती किंवा कीर्तन या विषयावरती याच दशकामध्ये वेगळा समाज आहे, पण याच्यामुळे तो सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण जेव्हा समाजाचं नेतृत्व करतोय, वेगळ्या प्रवचनकार म्हणून कीर्तनकार म्हणून समजा आपण करत असलो तर आपलं लोक 50-50 ऐकत असतात आणि त्यामुळे सगळं ज्ञान फक्त आपल्यालाच आहे आणि ऐकायला ते ज्ञान नाहीये अशा पद्धतीनं सांगू नये. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा असं म्हटलंय की मी जे तुम्हाला सांगणार नाही ते तुम्हाला माहीतच आहे, पण तुम्हाला माहीत असणारच मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही किती प्रेमानं ऐकणार आहात. की जसं एखादा लहान मुलाला आपण भरवतो बरोबर आहे, पण ते मूल आपल्याला भरवतो तेव्हा किती प्रेमाने आपण आ करतो आणि त्यांनी दिलेला घास घेतो. तशा भावनेला तुम्ही मी काय सांगतो ते ऐका. इतकं आपल्याकडे नम्रपण संत मंडळी घेतात. ते समर्थ सांगतायत की आपण काहीतरी ज्ञान द्यायला जातोय असा आविर्भाव मनात ठेवायचा नाही. अशा पद्धतीनं समाजाकडे मग आपण महंत असो, आपण निरूपणकार असो, प्रवचनकार असो किंवा ह्या जोडीला ते सांगितलं की पैसे घेऊन कीर्तन प्रवचन करू नये. खरं तर कीर्तन प्रवचनकारांना हा एक मोठा नियम आहे. आता अलीकडल्या काळामध्ये आपण जे काही ऐकतोय ते ऐकलं की असं वाटतं की अरे इथे पण त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं. बिदागी सांगायचीच नाही आहे, घ्यायचंच नाही आहे काही. खरं तर आपली पोटापाण्याची व्यवस्था भगवंत व्यवस्थित करतो. जो कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, त्यांनी बिदागी सांगण्याची आवश्यकताच नाही, कारण आपलं काही नसतंच. तुकाराम महाराज काय म्हणाले, समर्थ काय म्हणाले आणि नाथ काय म्हणाले, तुलसीदास काय म्हणाले हे आपण सांगत असतो. मग हे सांगण्यासाठी आपण बिदागी घेऊन कशी चालेल असा खरा म्हणजे त्याच्या मागचा अर्थ. परंतु इथे समर्थ या समाजात पण आपल्याला जाता असं सांगतात की कीर्तनकारांनी पैसा मिळवण्यासाठी प्रवचन करू नये. लोक काही कमी करत नाहीत, उदंड लोक आपल्याला देतात. आपलं कुटुंब प्रपंच सगळा व्यवस्थित त्याच्यावर चालतो, अशी उदाहरणं पण आपल्याकडे आहेत. परंतु अशा पद्धतीनं आपलं ज्ञान, आपली बुद्धी, आपली कृती अशी विकायची नाही, त्याच्यासाठी बिदागी सांगायची नाही. फार मोठी महत्वाची गोष्ट समर्थांनी 350 वर्षापूर्वी बहुधा समाज कसा आहे आणि समाज काय करू शकतो हे आधीच या मंडळींना कळतं आणि पुढल्या कालावधीमध्ये असं घडेल म्हणून समर्थांनी त्याच वेळेला हे सगळं सांगून ठेवलं होतं.
ऐकणाऱ्याच्या मनामध्ये आपल्याविषयी संशय येईल असं वागणं नसावं. आपण काही समजा लोकांना करायला सांगितलं तर ते लोकांना काय झेपणार आहे तेच नेमकं सांगावं. वाटेल म्हणजे नेहमी सांगायचं तर नेहमी असं सांगावा की समोरच्या माणसाला काय जमेल, तो खरंच निश्चितपणे करू शकेल का. आपण पाहतोय की आता 4 तारखेपासून 24 तारखेपर्यंत आपल्या पावसच्या स्वरूपांच्या याच्यातून रोज विश्व कल्याणासाठी, काही आपल्या स्वतःसाठी काही करायचं नाही आहे, विश्व कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी 3 माळा ओम राम कृष्ण हरीचा जप प्रत्येकाने करावा. कधीही सकाळपासून झोपेपर्यंत केव्हाही केला तरी चालेल. हे अशा प्रकारच्या संकल्पना समाजापुढे मांडाव्यात की त्या सगळ्यांना सहज करता येतील. काय नेमकं लोकांना करता येईल, काय लोकांना सांगावं हे सांगणाऱ्या नेतृत्व असणाऱ्या माणसाला कळलं पाहिजे. कुठला अभ्यास करावा, कुठल्या प्रकारचं कोणाला झेपेल हे कळलं पाहिजे. प्रत्येकाची आवड बघून सांगता आलं पाहिजे. म्हणजे अगदी आता माझ्या 85-80 वर्षाच्या माझ्या एक नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे भेटा मिळा, अगं मला नाही बाहेर जात आहेत कुठे, आणि घराचं कुठे कुणाला अगदी स्वाभाविक आहे, घरातली माणसं इतकी आपापल्या आयुष्यात वेगळं असतात की एवढा वेळ देता येत नाही. तर त्यांना नुसतं वही पेन नेऊन दिलं आणि काही नाही, रोज एक पान घेतलं, लिहा, आणि इतका आनंद झाला. लिहायला लागणारा वेळ, त्याच्यात छानपैकी ते एक अक्षर लावून लिहावं लागतं आणि मग त्याच्यात वेळही छान जातो, लिखाण जे आहे ते पण चांगलं होतं, हाताला व्यायाम मिळतो, डोळ्यांना मिळतो, आणि मग अशा प्रकारच्या कृतीचा एक आनंद मिळतो. तर कुणाला काय सांगावं, कुणाला काय झेपेल हे पण त्या नेतृत्व असणाऱ्या माणसाने ओळखावं असं ते आपल्याला सांगतात. आपला मोठेपणा, आपला अहंकार प्रदर्शित होऊ नये. मी सांगतो त्याच्यात काय मोठं एवढं असा काही त्याच्यात अहंकार असू नये, पण काय करता येईल, कसं आपल्याला हे करता येईल हे जरूर आपण त्या नेतृत्व असणाऱ्या माणसाने करावं असं समर्थ आपल्याला सांगतात. दुसरं म्हणजे याचा कळत नकळत थोडासा अहंकार येण्याची शक्यता असते. आपण जेव्हा अशा प्रकारचं समाजाचं काही काम करतो तेव्हा आपल्या ज्ञानाचा, आपल्या सांगण्याचा काही परिणाम भोवताली व्हायला लागतो, आणि तो व्हायला लागला की मग नकळत आपला अहंकार, गर्व वाढण्याचा संभव असतो. तो गर्व वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे सारखं निस्वार्थपणा निस्वार्थ असावं, निस्पृह असावं असं सांगतातच आहे समर्थ, पण मधून पुन्हा जाणीव करून देतात की असं घडू शकेल. पुन्हा एकदा स्वतःला आठवण द्यावं की अरे हे भगवंतानी मला करायला सांगितलेलं काम आहे, याच्यात माझा काही सहज नाही आहे. आपल्याला त्याचं क्रेडिट घेण्याचं काही कारण नाही आहे. दुसरं म्हणजे कुणाला कसली अशी आश्वासनं देऊ नयेत. आपल्याला काही मिळावं किंवा संप्रदायाला काही मिळावं म्हणून काही फार मोठी गुरुपरंपरा, उपासना परंपरा सांगणं, अशा प्रकारचं पण काही करू नये. कुणाची सोयरीक जमवायला जाऊ नये, कारण तो काही आपला प्रांत नाही आहे. आपण समाजाला सावध करतो आहोत, त्यामुळे हे पण करू नये. कोणाची मध्यस्थी करायला जाऊ नये. कुठल्या प्रपंचाच्या उपाध्या लावून घेऊ नयेत, लोकाला लावू नयेत. प्रपंच गोष्टीत फार रमू नये. प्रपंचापासून सावधान राहिलेले समर्थ आहेत, त्यामुळे त्यांनी प्रपंचात येणाऱ्या अडचणी त्यांना माहिती नसल्या तरी त्यांनी प्रापंचिक माणसाच्या अडचणी लक्षात घेतली आणि त्याला योग्य त्या सूचना समर्थाने केलीत. दुसरं, अगदी साध्या गोष्टी सुद्धा, अपवित्र अन्न खाऊ नये, आमंत्रण कोणाची स्वीकारू नयेत. काही कोणाकडे मुद्दामून काय असं करावे तसं मग आपल्याला पण करावं लागतं ना. त्या समर्थ सांगतायत की अशी आमंत्रण स्वीकारू नयेत. पाहुण्यांबरोबर इकडे तिकडे सारखं जाण्याचं काही करू नये. कुणाकडेही श्राद्ध, पक्ष, लग्न, मुंजी, व्रतवैकल्य अशा ठिकाणी जेवायला जाऊ नये. आता हा काही नियम पुन्हा लक्षात घ्यायचं, हे नियम म्हणून दिले असते तरी त्यातला विवेक आपल्या लक्षात घ्यायचा आहे. विवेकाने या सगळ्या गोष्टी करायची. याच्यासाठी आपल्याला नेतृत्व करायचं नाहीये. त्या निष्प्रहाने शक्यतोवर या गोष्टीपासून दूर राहावं. आपल्याला जे नेमकं करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. त्यामुळे एक दिवस या अशा सगळ्या गोष्टींमध्ये वाया घालवणं काही होणार नाही बरोबर. त्यामुळे कुठे जायचं, किती जायचं, आपल्याला तर हे सगळं माहिती आहे. आमच्या कुटुंबामध्ये संघाचं सासरी माहेरी सगळी मंडळी असल्यामुळे आमच्या सगळ्या कार्यांमध्ये संघाचं जे प्रमुख नेतृत्व आहे त्यांनी यावं असं वाटणं ह्यात काहीच गैर नाही. पण प्रत्येक वेळेला काही ते तेव्हा आलेले नाही आहेत. पण त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा केव्हा ठाण्यामध्ये त्यांचा प्रवास असेल त्यावेळेला मात्र ते आवर्जून आमच्याकडे आलेले आहेत असं आपल्याला दिसेल. तर अशा प्रकारचं जरूर करावं. पण नेतृत्व असणाऱ्या मंडळींनी हा सुद्धा विषय लक्षात घेतला पाहिजे की एक दिवस आपला यात जातो. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये आपला वेळ खर्च करू नये. पुढल्या भागामध्ये
काही संस्था असतात, त्या संस्थेमध्ये या निस्पृह माणसांनी पद घेऊ नये. कारण आपल्याला सातत्यानं फिरून काम करायचं आहे. तर एके ठिकाणी बैसोनी राहिला तरी मग व्यापाची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. अशा प्रकारे सगळ्यांना भेटी द्यायचं आहे. तर एखादी जबाबदारी, एखादं पद घेतलं की तिथेच राहायला पाहिजे. म्हणून समर्थ सांगतायत की असं पद घ्यायचं आणि त्यात एकाच ठिकाणी राहायचं नाही. कुठला मळ बांधायचं नाही, कुठल्या मठाचं मठपती व्हायचं नाही. समर्थ एका जागी राहिले नाही. समर्थांच्या नावावर 1100-1200 मठ आहेत. किती 1200-1400 समर्थांनी महंत पण निर्माण केले. पण ते एका ठिकाणी अगदी अखेरच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा सज्जनगड बंद करून दिला त्यांना, आणि मग गडावर समर्थ राहायला गेले, ते उत्तर आयुष्यामध्ये गेले. परंतु बाकी मात्र संबंध देश सातत्यानं चालू होतं. 44 नंतर जेव्हा भारत संबंध भ्रमण करून झाल्यानंतर महाराष्ट्रात आले, त्या महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी मठांमध्ये जाणं, शिवाजी महाराजांच्या सगळ्या कार्याला कुठून राहिलं तर मदत होईल अशा प्रकारचंच काम ते करत होते. त्यामुळे मुख्य सूत्र हाती घ्यावे, परंतु करणे ते लोकांगर्वी करवावे. अशा पद्धतीचं काम या निस्पृहाने करावं हे समर्थ आपल्याला सांगतात. की काय करायचं ते आपण सुचवावं, पण इतरांना सुद्धा त्या कार्यामध्ये लावावं. आपण सगळं पद घेणं, आपण प्रमुखत्व घेणं असं करू नये. कुठून तरी प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेम, धर्मप्रेम, भगवंत प्रेम वाढेल अशा प्रकारची माणसं आपल्याला निर्माण करायची आहेत ना. त्यासाठी प्रयत्न करावे, सातत्याने प्रयत्न करावे. स्वतः जराही आळस करू नये, म्हणजे मग इतर पण करणार नाही. सारखं केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. यत्न तो देव जाणावा असं समर्थांनी म्हटलंय, ते लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे सातत्यानं कार्यमग्न राहावं ते सांगतात. म्हणजे भगवंताची उपासना, स्वतःची साधना हे सगळं करावंच. ते अखंड ध्यान या शब्दामध्ये आहेच. परंतु आता या समासामध्ये, या दशकामध्ये जी समास आपल्याला अभ्यासायचे त्याच्यामध्ये मात्र आपल्याला सर्व प्रकारचा विचार करायला समर्थ सांगणार आहेत. आणि म्हणून समाजाचं ध्यान आपल्याला करायचं आहे. सगळ्या समाजाला आपल्याला उन्नत करायचं आहे. यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. सगुण भक्ती सोडायची नाही आहे, पण सगुण भक्ती बरोबर निर्गुण निराकार भगवंत पण सांगायचा आहे. आणि तो निर्गुण निराकार भगवंत म्हणजेच समाजसेवा आहे, भजसेवायाम हाही विचार करायचा आहे. फार धावाधाव करायची नाही आहे, फार त्रास सहन करायचा नाही आहे, पण आळशीपणा पण करायचा नाही आहे. अशा प्रकारचं म्हणजे कुठली अति गोष्ट करायची नाही, पण केल्याशिवाय राहायचं नाही. अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा विचार समर्थांनी केलाय. खूप साऱ्या एकात्रोळ्यांमध्ये अनंत विषय समर्थांनी घेतले. अगदी रांगेने विचार केला तर सगळं आपल्याला कळतीलच आहे. पण शेवटी 72 नंतर 80व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला एक विषय असा सांगितला की वेदांताचा विचार केला तर जे दृश्य विश्व आहे, जे जग आपण पाहतो आहोत, ते सगळं खऱ्या खोट्याचं मिश्रण आहे. भगवंतानेच निर्माण केलेलं आहे, पण ह्या दृश्य जगामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा खऱ्या खोट्याचं मिश्रण. माणसाचं जीवन पण असंच आहे. माणसाच्या जीवनात सुद्धा खरं खोटं दोन्ही आहे. आणि म्हणून हा जो लोकसंग्रह करणारा आहे, निस्पृह आहे, त्यांनी पण हा सगळा समतोल राखायला हवा. हे जे सगळं आपल्याला विवेकाने करायला, आणि मी मगाशी म्हटलं तसं की अशी एक मर्यादा रेषा घालायला सांगितले, आणि नेमकं काय करावं आणि काय करू नये, कितीपर्यंत करावं, ही जी काही मर्यादा समर्थ सगळ्या विषयांमध्ये घालून देत आहेत, त्याच्या मागचं कारण ते आहे. कारण हे सगळं ना असं खऱ्या खोट्याचं मिश्रण आहे. त्यामुळे ते आपल्याला तसं करावं लागत आहे. आणि हा जर समतोल आपण राखला तर मग आपण जे की सामान्य लोकांना मार्गदर्शन करतो ते त्याला उपयोगी पडणार होईल. अगदी टोक गाठून नाही होणार. त्यामुळे सगळ्यामध्ये जी मर्यादा आहे त्या मर्यादाचा वापर आपल्याला ते करायला सांगतात. आता कसा असावा समतोलपणा, तसं म्हटलं तर विचार सगळ्या निर्गुण निराकार त्या ब्रह्मवस्तूचा आत्मज्ञानाचा करायचाच आहे. तर ब्रह्मवस्तू समजण्यासाठी सध्याचं मन जे आपलं आहे ते मन मारून टाकून आपल्याला उन्मन व्हावं लागतं. मनाच्या पलीकडे जावं लागतं. या दृश्य जगाच्या पलीकडे आहे, या दृष्टम तर नष्टम आहे. त्यामुळे या सगळ्या खरी आत्मवस्तू काय आहे ते समजायचं असेल तर या दृश्य जगाच्या पलीकडे जावं लागतं. हे खरंच आहे. आणि अशी जी उन्मनी अवस्था आहे, ती उन्मनी अवस्था प्राप्त झालेला जो आत्मज्ञानी आहे, तो जो संत आहे, तो जो महंत आहे किंवा तो जो साधू आहे, त्याला सुद्धा या माणसांबरोबरच राहायचं असतं समाजामध्ये.
तुकाराम महाराज झाले काय, समर्थ झाले काय, नाथ महाराज झाले काय, हे सगळे जण तुमच्या आमच्या बरोबर या समाजामध्ये राहत होते ना. त्यांना जरी हे उन्मन अवस्था झाली आणि म्हणून त्यांच्याकडे श्रीखंड्या पाणी भरत होता. प्रत्यक्ष परमेश्वर पाणी भरण्याचं काम करतोय. कारण त्यांची जी काही पण त्यांना राहायचं, जरी ते ब्रह्मज्ञानी झाले असले तरी देखील त्यांना ह्या खऱ्या खोट्याच्या मिश्र असलेल्या जगामध्येच राहायचं होतं. आणि म्हणून आत्मज्ञानी माणूस झाला तरी याच जर समाजात तो राहतो तर त्या समाजाला जर काही त्याला शिकवायचं असेल तर त्या ज्ञानी माणसाला मनाकडून काम करून घ्यावंच लागतं. तो उन्मन झालेला आहे, त्याचं मनातीत तो झालेला आहे. पण जेव्हा तो या समाजामध्ये वावरतोय तर या समाजातल्या मंडळींना मार्गदर्शन करायचं असेल तर पुन्हा त्यांना खाली यावंच लागतं असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून हे जे मन आणि उन्मन याचा समतोल आत्मज्ञानी माणसाला ठेवावा लागतो. समर्थांनी हे सगळं सांगण्यामागचा उद्देश तो आहे. त्यांना काय हे करत, त्यांना ते खरं म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये गेलेले होते. आपण कितीतरी वेळा हा विषय पाहिला आहे की समर्थांना काहीच गरज नव्हती, समर्थांना प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन झालं होतं. पण तुमच्या आमच्यासाठी तुम्हाचे जगदोद्धार करणे आहे, तुमची तनू हे आमची तनू आहे, असं जे काही रामाने त्याला सांगितलं की तुला हे काम दिलेलं आहे, त्यासाठी तुला केलं पाहिजे. म्हणून त्यांना पुन्हा उन्मन झालेल्यांना पुन्हा या मनाचा विचार करावा लागतो. याला समतोल असं म्हटलंय. 72 पासून अखेरच्या टप्प्यातल्या त्या 8 उभ्यांमध्ये समर्थांनी संत मंडळी तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा कशी 2 पावलं मागे येतात. गेलेले असतात उन्मनी अवस्थेमध्ये, पण पुन्हा ते मागे यावे लागतं त्यांना. कारण त्यांना दाखवायचं असतं, म्हणजे ती थोडी आपण म्हणतो ना की आपल्याकडे कमी पण घेऊन पुन्हा ते त्या आत्मज्ञानाच्या विस्मृतीत जाऊन आपल्यासारखं वागायला येतात. कारण त्यांना हे ज्ञान अज्ञान, ब्रह्ममाया, भेद अभेद, जाणीव नेणीव असे जे सगळे ज्ञान किंवा कर्म, सगुण निर्गुण जे काही विषय आहेत, प्रपंच परमार्थ म्हणूया, या सगळ्याची जी काय आहे ती जोड करायची असते. आणि ती जोड बेमालूम झाली पाहिजे. प्रपंच पण साधला पाहिजे, परमार्थ पण साधला पाहिजे. याच्यासाठी त्यांना समाजाला मार्गदर्शन करायचं असतं, लोकसंग्रह करायचा असतो. आणि ही मोठी कला आहे. मग ती उन्मन झालेल्या संतांनाच बरोबर कळते, म्हणून समर्थ आपल्याला या गोष्टी सांगतात. आणि ही कला जर साधली तर मग सुखप्राप्ती होईल. त्याला ते महंत पण प्राप्त होईल. समाज त्याच्या मागे येईल, समाज त्याचं ऐकेल. सामान्य असणाऱ्या मावळ्यांच्या मनगटामध्ये हिंमत आणली, त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याबद्दलचा एक स्वाभिमान जागृत केला. हा कशामुळे? तर हे समर्थांसारखा जेव्हा त्यांच्या मनगट बिंदूमध्ये हा परिणाम करून दाखवतो तेव्हाच हे सगळं लक्षात येतं. समर्थांनी भारतभर प्रवास केला, जागोजाग हनुमंताची मंदिरं बांधली, त्या मंदिराला त्यांनी मठ अशी संज्ञा दिली. आणि आपल्याला म्हणजे आजही आपल्याला भारतभर जिथे कुठे आपण जाऊ तिथे तिथे समर्थ स्थापित मारुतीचं मंदिर आणि मठ दिसतं. प्रत्येक मठामध्ये मठपती पण असायचा. काही शिष्य गृहस्थाश्रमी, काही शिष्य ब्रह्मचारी असे पण समर्थांच्या मठात होते. ब्रह्मचारी शिष्यांना बंधनं अधिक असतात, त्या मानाने प्रापंचिक शिष्यांना बंधनं कमी असतात. पण दोन्हीकडे तो जो मठामध्ये काम करणारा सांप्रदायिक माणूस आहे तो मात्र निस्पृहच असला पाहिजे. आपलं नावच मुळी समाजाचं तसं आहे, त्यामुळे निस्पृहता सोडू नये असं समर्थ सांगतात. समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी अत्यंत निस्पृहच असलं पाहिजे. म्हणजे आज आपण जर तुलना करायची म्हटली ना तर आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष यंदा पूर्ण होत आहेत. तर संघाचा प्रचारक कसा असतो, तो जसा असतो तो निस्पृह, तसं समर्थांचा हा निस्पृह समाजाचं काम करणारा महंत असतो. सगळी महंताची लक्षणं जी आहेत ती सगळी ह्या प्रचारकाच्या ठिकाणी असतात, किंवा ही सगळी लक्षणं असणाऱ्यालाच उत्तम महंत किंवा उत्तम प्रचारक बनता येतं. संघाचं एक गीत आहे, त्या गीतामध्ये ह्या निस्पृह लक्षणामध्ये सांगितलेला जो विषय तो सगळा येतो. मान सन्मान व्हावा न व्हावा, कोणी आपल्याला मान देवो न देवो, मंदिराचा चिरामी ठरावा, जीविताची आता खंत कोणा, आस ध्येया तुझी फक्त प्राणा. मला फक्त ध्येय करायचं आहे, दिलेलं काम आहे ते करायचं आहे, त्याच्यासाठी कशाची खंत नाही, मान सन्मान नाही, त्या कामामधला एक चिरा मी असायला हवा आणि जन्म देशार्थ आम्हा मिळावा, असं जे काही गीतात म्हटलं आहे तसंच आपल्याला आहे की दिलेलं काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी ही जी काही लक्षणं की हा जो काही म्हणजे ही
हा स्वभाव बनवण्याची गोष्ट आहे. नेतृत्व करायचं तर त्याच्यासाठी आपल्याला किती किती ठिकाणी मुरड घालायला पाहिजे, किती आपल्याला सगळ्या 5-7 गोष्टी केल्या पाहिजे, किती नियमांचं कठोरपणानं आपण पालन केलं पाहिजे, आणि मगच आपल्याला समाजापुढे आदर्श म्हणून प्रस्थापित होता येईल, असा सगळा विचार या समाजामध्ये, या समासामध्ये समर्थाने आपल्याला सांगितलाय. खरा म्हणजे थोडा मोठा समाज असल्यामुळे थोडासा मी घाईघाईनं घेतलाय, परंतु सोपा आहे. नुसत्या ओव्या वाचल्या तरी आपल्याला कळेल विषय एकच आहे, आणि त्या विषयाचा अखंड ध्यान, निस्पृह आणि ह्याचा लावलेला समाजाशी असलेला मेलजोल एवढाच आपण लक्षात घेतलं तर आपल्याला या समासाचा अभ्यास करणं की अवघड नाही. आता शुक्रवारी आपण भिक्षा निरूपणासारखा एक सांप्रदायिक अगदी महत्वाची गोष्ट आहे, ती समर्थांनी ह्या निरूपणात घेतली आहे. हे अखंड ध्यानामध्येच कसं येतं हेही मगाशी मी आपल्याला सांगितलं आहे की ही जागरूकता, ही सावधानता समर्थांना आपल्याला सांगायची आहे, आणि ते काळ 350 वर्षाचा गेला असला तरी आजही ती तितकीच आपल्याला महत्वाची वाटेल, म्हणून ते आपल्याला ही गोष्ट सांगतायत. आज समास वाचा आणि तुम्हाला तो आनंद मिळेलच. धन्यवाद.